मला हत्यार द्या, मीच त्यांचा एन्काउंटर करतो, मला फाशी द्या, पण मला न्याय हवाय. हा आक्रोश आहे एका हतबल बापाचा, शेखर दुबैया यांचा, ज्यांनी स्वतःच्या डोळ्यासमोर आपल्या तरुण मुलाची आकाशची निर्घृण हत्या होताना बघितली. 11 जुलै 2026 ला हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांची भरदिवसा निर्घृण हत्या झाली. हॉटेलमध्ये जेवण देण्यास थोडा उशीर झाला या क्षुल्लक कारणावरून मद्यधुंद तरुणांनी आकाशच्या डोक्यात काचेचा टेबल मारून त्याचा जागीच जीव घेतला. पण या हत्येनंतर श्रीरामपूरच्या रस्त्यावर घराघरात एकाच नावाची सर्वाधिक चर्चा आणि संताप बघायला मिळतोय. ते नाव म्हणजे सागर बेग. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉटेलमधील त्या हत्येचा आणि सागर बेगचा नेमका संबंध काय, कोण आहे हा सागर बेग, बेगटोळीचा इतिहास काय, जो कधी काळी चन्या बेग या नावानं पोलिसांच्या रेकॉर्डवर कुख्यात गुंड म्हणून नोंदवला गेला होता, तो अचानक हिंदू धर्मरक्षक कसा झाला, याच सगळ्या प्रश्नांचा उलगडा करत सागर बेगची अख्खी कुंडली या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तेही पुराव्यासह. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल, सोशल मीडियावर फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब आणि फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी. चना बेगचा काळा इतिहास काय तोच आपण सुरुवातीला बघू. अशोक कासम बेग यांचा मुलगा सागर अशोक बेग म्हणजेच चन्या बेग. निवडणूक आयोगाकडे त्यानं ऑक्टोबर 2024 मध्ये दाखल केलेल्या स्वतःच्या शपथपत्रानुसार सागर बेग 6वी पास आहे, पण गुन्हेगारीच्या जगतात त्याचं नाव आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या 14 ऑक्टोबर 2017च्या एका जुन्या बातमीचा संदर्भ बघितला तर श्रीरामपूरमधील या कुख्यात बेग टोळीचा प्रमुख चन्या बेग उर्फ सागर बेग आणि त्याच्या 2 साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेनं गजाआड केलं होतं. विशेष म्हणजे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी हा चन्या बेग चक्क एका गाडीवर स्वतःच्या स्कोडा कारवर महाराष्ट्र पोलीस असा बनावट लोगो लावून फिरायचा. गाडीवर पोलिसांचा लोगो असल्यानं कुणालाही त्याच्यावर साधा संशय यायचा नाही. नगर 2 रस्त्यावरील अरणगाव इथं गतिरोधकावर कारचा वेग मंदावल्याची संधी साधून पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडलं, तेव्हा त्याचा हा भामटेपणा बनावटगिरी समोर आली. तेव्हा त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसं सापडली होती. 2009 ते 2015 या काळात बेग टोळी विरुद्ध नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबई आणि नगर जिल्ह्यात दरोडे, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि बलात्कार यासारख्या तब्बल 26 गंभीर प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झाले होते. या टोळीवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कठोर कारवाई देखील केली होती. विश्लेषणानुसार चन्यानं पॉस्को चेन स्नॅचिंग पासून आपल्या गुन्हेगारीची सुरुवात केली आणि पुढे जाऊन सिगरेटनं भरलेला तब्बल 8 कोटींचा कंटेनर लुटण्यापर्यंत त्याची मजल केली होती. सुनील सोनावणे नावाच्या एका हिंदू तरुणाच्या फिल्मी स्टाईल हत्ये प्रकरणात देखील सागर बेग उर्फ चन्या, सोन्या बेग आणि टिप्या बेग या संपूर्ण बेग टोळीचं नाव आरोपींच्या यादीत समोर आलं होतं. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातही दहशतवाद विरोधी पथकानं या अट्टल गुन्हेगार चन्याची सखोल चौकशी केली होती असं जुने संदर्भ सांगतात. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रानुसार सागर बेगवर अद्यापही खून, दरोडा, शस्त्रास्त्र कायदा उल्लंघन अशा गंभीर स्वरूपाचे 11 फौजदारी खटले न्यायप्रविष्ट आहेत. हा आहे सागर बेग म्हणजे चन्या बेगचा कागदोपत्री सिद्ध झालेला गुन्हेगारी इतिहास. मग अट्टल गुन्हेगाराचा हिंदू धर्मरक्षक कसा झाला? स्वतःवर मोक्कासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला हा चन्या अचानक धर्मरक्षक सागर भैया कसा झाला? या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला आता थोडं श्रीरामपूर शहराचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इतिहास समजून घ्यावा लागणार आहे. श्रीरामपूर हे ऐतिहासिक दृष्ट्या संवेदनशील शहर आहे. इथं हिंदू मुस्लिम दोन्ही समाजांचा तितकाच प्रभाव आहे. त्यातूनच धार्मिक ध्रुवीकरणाचा राजकीय फायदा घेण्याचे प्रयत्न इथं सतत होत असतात. दोन्ही धर्मांमध्ये कोंबड्याच्या झुंजी लावाव्यात तसं झुंजी लावून खेळ बघण्याचा देखील डाव राजकारणी करत असतात. चन्या बेगचा सागर बेग किंवा धर्मरक्षक सागर भैया होण्यामध्ये देखील हे ध्रुवीकरणाचं राजकारण महत्वाचं आहे. बेग टोळी चन्या बेग हा इतिहास पुसून काढण्यासाठी सागर बेगनं राष्ट्रीय श्रीराम संघ नावाची हिंदुत्ववादी संघटना स्थापन केली आणि धर्माच्या राजकारणाचा अत्यंत चतुराईने वापर सुरू केला. याचं एक मोठं उदाहरण म्हणजे कोपरगावची घटना. लोकमतच्या 29 जुलै 2024च्या बातमीनुसार कोपरगाव इथं एका मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या आणि कथित धर्मांतराच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजानं एक जनाक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत सागर बेग आणि सुदर्शन वृत्तवाहिनीचे संचालक सुरेश चव्हाणके यांनी अत्यंत प्रक्षोभक आणि जातीय दंगल भडकेल अशी जहाल भाषणं केली होती. यामुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी दोघांवर देखील गुन्हे दाखल केले होते. याच ध्रुवीकरणाच्या राजकारणातून सागर बेगनं जाणीवपूर्वक स्वतःची आक्रमक हिंदू नेता अशी प्रतिमा उभी केली.
त्यातच ऑगस्ट 2025 मध्ये श्रीरामपूरमध्ये मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात पोलिसांना निवेदन देऊन परतणाऱ्या सागर बेग आणि त्याच्या सहकार्यावर भरदिवसा गोळीबाराचा थरार घडला होता. या अशा घटनांनीच सागर बेगच्या हिंदुत्ववादी नेतृत्वाला प्रचंड हवा दिली आणि तो तरुणांच्या गळ्यातला ताईत बनू लागला आणि याच जोरावर त्यानं निवडणुकीच्या राजकारणात देखील उडी घेतली. मग विधानसभा निवडणुकीत काय झालं तर सागर बेगनं 2024च्या विधानसभा निवडणुकीत मोठी राजकीय मुसंडी मारली. महायुतीकडून तिकीट न मिळाल्यानं त्यानं श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात अर्ज भरला. अत्यंत धक्कादायक निकाल लागला. काँग्रेसचे हेमंत ओगले 66,000 मतांनी विजयी झाले, पण अपक्ष लढत असलेला सागर बेग 47,000 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आला. 21.99 म्हणजे 22% मतं त्याला पडली. त्यानं राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार लहू कानडे आणि शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे या प्रस्थापितांना अनुक्रमे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर ढकलून मोठा धक्का दिला होता. या निवडणुकीनंतर सागर बेगचं प्रस्थ आणि दबदबा श्रीरामपूरमध्ये प्रचंड फोफावला. त्याच्या या 50,000 मतांच्या ताकदीची दखल घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं त्याला सन्मानानं आपल्या पक्षात घेतलं. सत्तेचा आश्रय आणि राजकीय वरदहस्त मिळताच श्रीरामपूरकरांना सागर बेगचं जुनं रूप बघायला मिळालं. दैनिक सकाळच्या बातमीनुसार 15 जानेवारी 2025ला अशोक उपाध्ये या शहरातल्या व्यापाऱ्याला त्याच्या दुकानात घुसून अमानुष मारहाण करण्यात आली. कारण काय तर त्यानं नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले यांच्या कृतज्ञता सोहळ्यात भाषण केलं होतं. मारेकऱ्यांपैकी एकाच्या फोनवरून स्पीकरद्वारे थेट सागर बेगनंच उपाध्ये यांना धमकी दिल्याचं म्हटलं. तुम्ही सागर बेगच्या विरोधात बोलता, तुम्हाला दुकान चालवायचं असेल तर 10,000 रुपये द्यावे लागतील, असं या रेकॉर्डिंगमध्ये समोर आलं होतं. ही रेकॉर्डिंग समोर आल्यानंतरच सागर बेग आणि त्याचा जुना इतिहास पुन्हा एकदा समोर आलेला होता आणि त्याच्यानंतर सातत्यानं सागर बेग हा वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमध्ये आपल्याला त्याचं नाव समोर आलेलं बघायला मिळते. मग ते बंटी जहागीरदार प्रकरण ते आकाश दुबैया या सगळ्या प्रकरणामध्ये दिसते आपल्याला. मग काय आहे बंटी जहागीरदार ते आकाश दुबैया प्रकरणापर्यंतचा सागर बेगचा इतिहास. राजकीय ताकद वाढल्यानंतर श्रीरामपूरमधली वर्चस्वाची ही लढाई अधिक रक्तरंजित झाली. 31 डिसेंबर 2025ला भरदिवसा पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी बंटी जहागीरदार याची श्रीरामपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दैनिक पुढारीच्या बातमीनुसार बंटी जहागीरदार हा कब्रस्तानातून अंत्यविधी आटोपून परत येत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर 6 गोळ्या झाडल्या आणि भाई चेन्याची जय अशा घोषणा देत तिथून पोबारा केला. या हत्येनंतर बंटीचे भाऊ आणि नगरसेवक रईस शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत गंभीर आरोप केले. त्यांच्या मते चन्या बेग, सोन्या बेग आणि टिप्या बेग यांच्या सांगण्यावरूनच आणि राजकीय वर्चस्वासाठीच बंटी जहागीरदारची हत्या करण्यात आली. कारण बंटीनं विधानसभा निवडणुकीत आमदार ओगलेंचं आणि नगर परिषद निवडणुकीत करण ससानेंचं काम केलं होतं. याचाच राग बेग बंधूंच्या मनात होता असं तेव्हा म्हटलं गेलं. यानंतरच आत्ताची सर्वात ताजी आणि संपूर्ण शहराला हादरवून सोडणारी घटना म्हणजे आकाश दुबैया हत्याकांड. 11 जुलै 2026ला आकाशची किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी सूरज जाधव, यश जाधव आणि ओम डफळ यांना अटक केली. वरवर बघितलं तर हा वाद केवळ जेवणाच्या ताटावरून झालेला असला असं वाटत असलं तरी यामागे मोठं गुन्हेगारी नेटवर्क आणि बेग टोळी असल्याचा थेट आरोप होते. मुख्य आरोपी सूरज जाधव हा सागर बेगचा मावस भाऊ गोरख जेदे याचा सख्खा मेव्हणा आहे. श्रीरामपूरमध्ये बेग आणि जेदे या 2 टोळ्यांची प्रचंड दहशत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. आकाश दुबैयाचे वडील शेखर दुबैया यांनी आक्रोश मोर्चात थेट सरकारला आणि प्रशासनाला उघडं पाडत आव्हान दिलं. ते म्हणाले, श्रीरामपूरमधील बेग आणि जेदे या दोघांनी मिळूनच माझ्या मुलाला मारले. अवैध धंद्यातून ते गुन्हेगारीला पोचतात, नव्या पिढीला नशेत ढकलून ट्रेनिंग देतात आणि व्यापाऱ्यांना मारायला लावतात. यांच्याकडे कोट्यावधी रुपयांच्या गाड्या कुठून येतात? कोणाच्या दम नसेल तर मला हत्यार द्या, मीच त्यांचा एन्काउंटर करतो, मला फाशी द्या, पण मला न्याय हवाय. एका बापाचा हा आक्रोश अंगावर काटा आणणारा आणि प्रशासनाच्या पोलिसांच्या नाकर्तेपणावर बोट ठेवणार आहे. विशेष म्हणजे शेखर दुबैया यांनी हॉटेलवर हत्याकांड सुरू होतं तेव्हाच सागर बेगकडे मदतीची मागणी केली होती, पण मदत येईपर्यंत आकाशचा जीव गेला. या प्रकरणावरून सागर बेगला श्रीरामपूरचा आका म्हटलं जाते. थोडक्यात काय तर चन्या बेगचा धर्मरक्षक सागर बेग सागर भैया झाला तरी जुना इतिहास त्याची पाठ सोडत नाही. बेग टोळीवर पुन्हा एकदा मकोका लावण्याची मागणी होते. अख्खं श्रीरामपूर शहर रस्त्यावर उतरलंय. कडकडीत बंद पाळला जातोय. सागर बेगनं पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले. यात राजकारण असल्याचं, आपल्या हिंदुत्वाला बदनाम केलं जात असल्याचा दावा केला.
मात्र यामध्ये प्रशासन आणि पोलीस यंत्रणा इतके दिवस या संघटित गुन्हेगारीकडे केवळ मलिदा खाण्यासाठी डोळेझाक करत होती का, असा प्रश्न विचारला जातोय आता. पण तुम्हाला काय वाटतं, बेग टोळीवर खरंच फडणवीस सरकार मकोका लावेल का? एकनाथ शिंदे सागर बेगची पक्षातून हकालपट्टी करतील का? आणि चन्या बेग ते श्रीरामपूरचा आका या सागर बेगच्या प्रवासाबद्दल तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.